आम्ही अनिल पवार, समृद्धी महाराष्ट्र न्यूज. आपण आज देगाव बुद्रुक येथे आलेलो आहोत. तर पूर्ण देगावला पाण्याने वेढा घातलेला आहे. पुराच्या पाण्यानं आपण इथे ग्रामसेवक साहेब आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. साहेब, पाण्याचा वेढा जो घातलेला आहे ते पूर्ण त्यामध्ये घरं दुकानं वगैरे काही गेलेले आहेत. 50 ते 60 देगावमधील जे म्हणजे पूर्ण पाणी वेढल्यामुळं पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यांचं पण सामान बरंच मध्ये राहिलं, पण जीवितहानी काही एवढी झालेली नाही. एकंदरीत तुम्ही जे घरं पाण्यामध्ये गेलेले आहेत त्यांना तुम्ही म्हणजे त्यांना बाहेर काढलेले. अजून कोणती जीवितहानी पशुप्राणी वगैरे काही झालेली नाही. पूर्ण त्यांना आपण अगोदरच सूचना दिलेल्या होत्या, त्यामुळं काही जीवितहानी वगैरे झालेली नाही. पूर्ण पण घरानं पाणी गेले, त्यांचं म्हणजे बरेच नुकसान झाले. मग घराची पण नुकसानी झाली, घरं पडले म्हणजे 5-7 घर पडले. त्यानंतर शेतीचं पण शेती आणि दुकानं जे आहे 5-7 दुकानं आहेत, दुकानामध्ये पूर्ण पाणी गेलं आहे. दुकानामध्ये बरंच शेतीचं पण शेतीचे नुकसान झाले. पूर्ण शेती पाण्यात अजून आपण गावातील मंडळाशी आपण चर्चा करूया. पाणी सगळ्यात किती वाजता अचानक आले. अचानक म्हणजे किती वाजेपर्यंत गावाला येतात? 9 वाजेपर्यंत. 9 पर्यंत पाणी भरपूर आले. म्हणजे यानंतर आता तुम्हाला गावाला पूर्ण वेळा घातल्याच्या नंतर पाणी आता गाववाले पूर्ण गावातच आहे आणि जीवितहानी आणि कोणती झाली नाही, जीवनहानी झाले नाही. घरं काय पडले, 10-12 घरं पडले तर, पण शेतीचं नुकसान भरपूर आहे. शेतीचं गावाच्या भोवतालचं जे शेती आहे जवळची पूर्ण शेती पाण्यात आली. मुगाकडा, सोयाचा, उडदाचं सगळं नुकसान आहे. 100% नुकसान आहे पूर्ण. मी अनिल पवार, आपण पाहत आहात समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनल. हॅलो साहेब. गावाच्या भोवताल पाण्याचा वेढा झालेला आहे. 60-70% घरात पाणी शिरलेले आहे. लोकांचे शिरलेले आहे पाणी आणि जमीन पिकाचं भरपूर नुकसान झालं. आपण आता म्हणत होतात की पूर्ण गावाच्या भोवताल पाण्याचा वेढा घातलेला आहे. म्हणजे पाण्याचा वेढा म्हणजे तुम्हाला गावाच्या बाहेर पडता येते का नाही? पडता येते पण फार दुरून जावं लागतं. गावाच्या रस्ते पण संपर्कच तुटलेला आहे. रस्ते आहेत ते सर्व बंद. संपर्क तुटलेला आहे. बारक्या पाऊल वाटाने शेतीच्या जमिनीच्या रस्त्यानं जावं लागतं. म्हणजे गावाचा तुटलेला आहे. जीवितहानी वगैरे काही नाही सध्या तर काय ऐकण्यात 70 घराचं 6 पासून 1 पर्यंत पाणी चालत नाही. नंतर कमी व्हायला सुरू. मांडीवर बसून घ्या की, मग मांडीवर बसून घ्या की तुमच्या. त्याच्यापेक्षा काय मांडी ते काय ते बोट आली होती येऊन सोडून गेली. तिथं समोर टाक. तिथं समोर थांब. हे सगळं ठीक आहे. तिकडे घे असं. भांडेवर आडती टोपला असं घे.
काय गरज नाही. पलट गेलाय म्हशी डबे चाललेत तेव्हा. टाक्या गेल्यात. शेब्या मामा युट्यूब चॅनल मध्ये येते तुमचं हनुमंतराव मैत्रे पाहणार आहे. हनुमंत पाहणार आहे. पाण्यामध्ये घर गेलेलं आहे. 2 गिऱ्या गेलेल्या आहेत. गोपी काय झालं स्विमिंग पूल झालं माझ्या सरकारला सांगत त्याच्या बाबाला सरकारचा नातू आहे. बोललोय की. इकडे भेटता काय करावं सोन्या माझ्या घरात पाणी आलं मला. घर कोणाचं? रस प्यालाय मला बाई. काय बोलता कडू नाच्या पलीकडे झालं पप्पा वासरू. भाव म्हणले ते फोटो काढून ठेवा म्हणले मोबाईल नाही ते पाणी कमी झाले की काढून ठेवा. ते पाणी जेव्हा काढलेलं आहे की नाही फोटो काढून लागले खाली बसा म्हणा पाण्यात गळ्याचं पाणी दिसा पाहिजे पैसे दरवाजा देऊन सोडला खाली बसावं खाली पाण्यात बसावं चुळलेलं पाणी आहे कळते असं फोटो काढला चलत बाहेर या याप्रमाणे येते तुमचं आधी आधी नाही नरडाला पाणी फोटो काढ. व्हिडिओ कर द्या बजरंग तुमची इच्छा काय बेटा पाणी गेल्यामुळे तुमच्या घरात पुरा घे फुलनबाई आहे पहिले तुला घरकुल मंजूर होते पहिले इथे नाग बाजाची ती बाज पाणी लई नसेल ना. कसं आहे की आता इथं पाणी दिसलाले हो.
चांगल्या खाली जो भिंतीस ते भिंती त्याच्या बाहेर ते तू मारामारीला झालेलं कोणत्या खाऊन साहेब मध्ये थांबून बोर उघडे झाले रे बच्चा काय मध्ये म्हणजे आहो खाली बच्चा बघा नाही खोला खाली